अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स, कैसे हो सगळी? बेस आहो ना? मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा फजलो करम आहे. आज मी तुम्हाला एक चीज दाखवणार आहे, म्हणजे भाजी कशी उगवतात. सगळ्यांना माहिती आहे, पण माझा जो तरीको आहे, तर ही आपला मंगिलदारी, आमच्या घराच्या मंगिलदार जागा आहे, त्यातला मी ही जागा साफ केलो आहे सगळी माशाअल्लाह. ही जागा साफ केलो आहे आणि ही माती आता एक एक गोणी करून मी टाकताय आहे. जशी ही बघा, बिस्मिल्लाह, अशी ही माती टाकताय मी. आणि पहिले आम्ही काय केलं, पहिले थोडासा एक ह्यातला ट्राय मारलो. ही बघा, ह्यातला ट्राय मारलं. ही मेथी आहे, ते मेथीचीच आम्ही इकडे लागवड करणार आहोत. आता ही अशीच प्लास्टिकच्या पिशवीवर. किती दिवसाची आहे ती सांगा व्ह्युअर्सला. ही कमीत कमी 5 दिवस जाईल. बरोबर. मेथी कशी आहे, एक 7 दिवस 8 दिवसात मस्त होते आणि ताजी ताजी भाजी. आजी ओ आजी, ताजी ताजी भाजी. म्हणजे ही आपण आपल्या हाती करू शकतो. बिलकुल. छोटे छोटे मिरची उगवणं आहे, भाजी आहे, म्हणजे मेथी असो, पालक असो, मुले असो, किंवा वगैरे वगैरे चिकार भाज्या, ते छोटे छोटे आपण टमाटे आपण आपल्या घरात करू शकतो. भले ती आपल्याला एक टायमाला कवा पण कामी येते. आता ही मी करीन आणि मेथी ह्यातला टाकताना पण दाखवीन. आता ही स्टार्टिंगची प्रोसिजर आहे, तर मी सगळं लेवल केल्याच्यानंतर तुम्हाला ती पण दाखवीन. व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा. डेली जो प्रोसेस असेल, पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवेन. डे बाय डे काय कैसा होते ती सगळं तुम्हाला दाखवेन. बघा, ह्या तरीक्याने मी कमीत कमी 5, 5, 10, 5, 15, 17, 18 गोणी मी टाकलो आहे मातीचे. आणि ही गोणी म्हणजे कमीत कमी 2 ते अडीच हमिल्याची गोणी, म्हणजे इतकी माती आम्ही टाकला होता. आता ज्या हिशोबाने मी टाकलो आहे, आज 5वं रोज आहे. 5वं रोज आहे. 5व्या रोजाला आम्ही ही प्रोसेस चालू केला हो. आता ह्याला मी लेवल करीन. ती बघा, लेवल करायची. लेवल केल्याच्या नंतर त्याला मस्त एकदम लाईन बनवायची असते. मी सगळं दाखवतो तुम्हाला. सगळा जुगाड आहे, जुगाड काय. कोकणी जुगाड. व्ह्युअर्स, हे बघा, 700 हातपर्यंत मी माती लेवल केलो आहे माशाअल्लाह. आणि ही लाल माती आहे, माशाअल्लाह माती आहे. आता ह्याला आम्ही मेथी टाक्यासाठी आणखी एक चीज असते, ती मिळवायची असते आपल्याला. ती मी दाखवतो तुम्हाला मी काय मिळवणार आहे ती. बघा, ही मी रो बनवलो आहे. ती रो बनवली. ही किनासाठी ती तरी व्ह्युअर्सला सांगा. तर ह्यातला काही चीज मिळवणार आहे मी. अच्छा. ज्याने मेथीला कीड नाही लागत, हे काही पण खराब नाही होत. ओके. आता ती काय आहे, ती पुराणी माणसाची व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल ही, पण नवीन माणसाला माहित नसेल. अच्छा. याला बोलतात राख. जलकर लकड़े की राख. जो लकड़ा जल गया उसकी राख होती है. तो ये खाक है, राख की खाक हो गई है, लकड़ी की खाक हो गई. अब ये हमारे कितना काम आता है कि इसमें ये
कैसा है बघा. आता ही राख आहे, ही मी ऐसा टाकेन. भाजी असते ना, भाजीला इजा नाही होत, खराब नाही होत. आता आपल्याजवळ चूल आहे, गरम पाण्यासाठी आम्ही लोक चूल पेटवतो. तर ती फायदेशीर होते आम्हाला झाडांना ही टाकण्यासाठी. पहिले लोक काय करायची, पहिली लोक हीच टाकायची, दुसरा काहीतरी टाकायची. आत्ता ती निघालाय फर्टिलायझर एव्हरीथिंग. बघा, एक गमेला मी मातीत मिक्स केलं पुरा. माशाअल्लाह, माशाअल्लाह. इल्ला इल्ला हरियाली और रास्ता, माशाअल्लाह. नहीं, इधर रास्ता बंद है, नो एंट्री. नाही, बोलियाचा मतलब असं आहे की हर माणसानी एक पौधं तरी आपल्या जिंदगीत लावलं पाहिजे. काय बिलकुल. आता ही जी राख मी टाकलो आहे ही मी मिक्स करीन. पहिले उभी लाईन मारलो, आता आडवी लाईन. म्हणजे कसं आहे, मिक्स होईल ती. हे आपला देशी कोकणी जुगाड, याने आपल्याला कमीत कमी खायला होईल ना. ताजी ताजी भाजी बोलतात ना. मी काय मिरची पण लावलो आहे, मिरची आम्हाला मिळते अल्हम्दुलिल्लाह. मिरची केली. बघा आता कशी बनाना ट्री. ते बोलियाचं मतलब काय आहे की हर एकाच्या जवळ, ज्याच्या पण जवळ जागा असेल ना, त्यांनी त्याचा फायदा घ्यायचो. हे बघा, ही केळवण, ही आम्ही केली लावलो जवळची. बघा, या अजून काय बी टाकलं नाही, आता चालू शकतो त्यावरती. नारळा लावलेली आहेत. म्हणजे ही मी घरात बसून नसता, मिनी नर्सरी, घरात बसल्या बसल्या काही ना काही करत असता, की त्यालाच मजा असते ना. खाली आयडियल बसणं बेस नाही. हे बघा, ही नारळात माशाअल्लाह. ही केळवण बघा माशाअल्लाह होतली आहे अल्हम्दुलिल्लाह. ह्याच्या खालती बघा पुलाव पत्ती, आणि त्याच्या बाजूला अननसची झाडं आहेत. हे बघा, तर ह्या केळवणच्या 80 बारका रुजला माशाअल्लाह. 500 फुटतात. आणि मग डॅन मेहनत का फल, सोने पे सुहागा, क्या अल्लाह की कुदरत. सो स्वीट. देखो मेहनत रंग लाई अननस, माशाअल्लाह, माशाअल्लाह. अननस आईला आहे सुपर. ऐसाच ही. हे बघा, ऐसे मी लावून ठेवता, आणि मग ह्याला आपण सेपरेट करू शकतो अलग अलग काढून. काय हे बघा, इकडे पण असे अननस लावलेले आहेत, केळवण पण लावलेली इकडे माशाअल्लाह. दुसरा अननस आहे. आणि ही बघा सेकंड. ऐसे आणखी 3-4 येणार ह्यात, त्यातलं आहे माशाअल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह. आणि ही ह्या साईडला पण आपला वांद्राने मग भारी हैराण केले नात. वांद्राने इतका परेशान केले नात ना, माकडा, वांदर, केलटी सगळी ती सत्यानाश करतात. त्याची रखवारी करण्यासाठी पण आम्ही हो पुतलो बांधला आहे बघा. टोपी पेरून शर्ट आहे, तरी पण काही एवढं फरक पडत नाही. येतात ते लोक भाऊ हुशारात. जालो टाकतो ना मी, जाल्याला ऐसा उचलतात आणि त्यातला घुसून खातात. इतकी चाप्टर आहेत ना, बापरे, त्याच्यासारखं चाप्टर कोण नसेल. काय करता हो ही? ही चालियासाठी रास्तो पाहिजे ना आपल्याला. म्हणजे मेथीवरती नाही चालिया मिळणार, ऐसा त्या हिशोबाने आपल्याला एक मार्गदर्शन आहे. ऐसा कळली बात. ऐसा राहिला म्हणजे आरामात आपण मेथी पण काढू शकतो. तिकडे उभा राहून इकडची ऐसा जाऊन. अच्छा, बरोबर आहे. हां, ही मी पाणी आणलो आहे. तर
पाणी कसं आहे यावरती प्रेशर नाही पाण्याचं पडलं पाहिजे, त्यासाठी ह्या तरीक्याने पाणी हे करूया. काही मेथी टाकलं, याच्यावरती पाणी टाकलं. अल्हम्दुलिल्लाह, पाणी बेस्ट टाकायचं. डायरेक्ट सनलाईट याच्यावरती नाही पडली पाहिजे एक 3-4 दिवस. तर आपल्या इकडे कसं आहे, कम्प्लिटली सनलाईट नाही येत त्या साईडला, कारण झाडामाळा आहात ना, झाडामाळाचे कारण नाही आहे. बघा आता ही राहिली एवढा जायला काम. आता मी तुम्हाला मातीत टाकून दाखवतो. दिवस मी ही माती छानताय आहे, कारण बियो सिपीन ना, बियो सिपल्याच्या नंतर ही जी माती आहे एकदम बोलतात ना मायन्यूट आणि एकदम हलकी फुलकी असते. मगून सांगतो त्याच्या वर्षी टाकायचं, म्हणजे बीला त्रास नाही द्यायचा. त्यातलं बारीक बारीक ढोंडे पण असतात. ते ही ऐसा करून ही माती बघा मी छानलो आहे. ऐशी सगळी करत नाही, पण मी करता. ठीक आहे. आता ह्याला मी ह्या तरीकेने टाकेन, म्हणजे कसं याचं वजन नसते जास्ती. आणि मातीत कसं आहे बारीक बारीक ढोंडे असतात, ते ढोंडे बिंडे सगळे निघून गेले. आता हे बघा, हे ऐसा झाला माशाल्लाह दिला, माशाल्लाह. आणि प्रोसेस बघा काय आहे माझं. हलकी हलकी माती टाकायची, जास्ती नाही. आता तुम्हाला दिसतंय कैसा दिसतंय, जरा जवळशी बघा, जवळशी एकदम बघा कैसा दिसते तुम्हाला. बघा आता हे आवरा घ्यायला, माशाल्लाह. तर ह्याच्या वर्षी पण मी थोडा पाणी मारीन, हलका, जास्ती नाही. घ्यायला चला माश. लाईनी आहे ती कशी, तू तिकडे आज बघून इकडे आहे. दिवस आजचं प्रोसेस जो होतो ही जितका मी केलो तुला दाखवली बघा. हां, मंदिर रास्तो ठेवली आहे याला, सतरा झाला ही काम. 4 दिवस आपण ऐसाच सोडूया याला. 4 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला दाखवीन हां किती रव होईल आहे, किती म्हणजे झाला आहे. सेम ऐसाच ये चालू होईल.
याच्यासारखा. हे आम्ही असाच प्रॅक्टिकल केलो. त्यानंतर मुठ्ठाही केलो. आणि इकडे 2 पिल्लर आहात, इकडे खांबो आहे, इकडे 2 मिरक्यो मी पुरलो आहे. आता ह्याला कवर करू आपण, याने बंद करू, ताकी ह्यातला कोण कुत्रो कोंबड्या काही नाही जाया नाही पाहिजे, सगळे दाणे खाऊन टाकतील. तर ही पण एहतियात ठेवल्या पाहिजे. आणि इन्शाल्लाह तुम्हाला मी तेव्हाच दाखवीन. बाकी पण मी प्लांटेशन केलो आहे, ती पण मी तुम्हाला दाखवीन, पण नंतर दाखवीन. बस दुसरं दिसे आजचं. हे बघा, हे आमचा कोकणी जुगाड आहे. ऐसा पाणी टाकल्याने प्रेशर नाही पडत. व्ह्यूअर्स, आज थर्ड तिसरो दीस. बियो बघा, त्याला कोंब फुटले आहेत बियोला बघा. हे बघा, जवळशी बघा, है ना, माशाअल्लाह. आता ही आहिस्ता आहिस्ता त्याला हिरवे पत्ते येतील मोठे होऊन. आता मी पाणी टाकतोय, तिसरो दिस पाणी टाकताय. हे पाणी टाकायचं तरीको बघा. ही ऐसा तुम्हाला शेतकरी मित्र दुकान असते ना, त्यातलं मिळतात तुम्हाला वॉटर टाक्याचं. पण आपण काय तर गेलो नाही सिटीत, गावातच जाऊ. पण जी हातात आहे त्याला आपण एक जुगाड करून बनवलं. हे बघा, मस्त पाणी असं पडते. बी आहे ना, बियाला ही नाही होत, इजा नाही होत. माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, आजचो 4था दिस आहे, 4th डे. मेथी लावला आपण. चला दाखवता तुम्हाला. हे बघा, बारीक बारीक पत्ते आलेत त्याच्यावरती. माशाअल्लाह, माशाअल्लाह. आता मी ह्याच्यावरती पाणी शिपताय. व्ह्यूअर्स, आजचो 5वो दिस आहे बघा. मेथी माशाअल्लाह आयली आहे. अल्हम्दुलिल्लाह. एक टायमाची भाजी मस्त होईल.
दिवस आजचो 6 दिस आहे, 6th डे. आपण मेथी लावला होता, ती बियो लावला होता, पण आता त्याचे पत्ते बघा तुम्ही किती भार येली. माशाअल्लाह, मेहनत रंगलाई, मेहनत रंगलाई. आपला काम आपण करत राहायचा. माशाअल्लाह, अल्लाह त्याला फल देते. देखिए व्यूअर्स, करीब से दिखाओ. आजचा 7वा दिवस आहे, 7वा दिस. आजचो 7वा दिस आहे, 7th डे. हे बघा कवरी जायली आहे. माशाअल्लाह, जवळशी बघा. बघा, माशाअल्लाह माशाअल्लाह. आता मी याला जरा पाणी टाकताय. इन्शाअल्लाह सकाळ आपण लास्ट दिस करू, कारण बोललो तुम्हाला 8 ते 10 दिस. रिवर्स, आजचो 8वो दीस आहे आणि आजच्या 8व्या दिवसात आम्ही ही भाजी जी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही भाजी कशी तयार झालेली आहे, खायच्या लायक झालेली आहे. ते आम्ही ही सगळी भाजी आता काढणार आहोत. ते ही कशी काढतो ती दाखवतो मी तुम्हाला. याने ह्यो आमचो लास्ट एंड स्टेप आहे. खलास. पण तुम्ही जैसा मी ही बनवलो आहे, जवळशी बघा, जैसा मी बनवलो आहे हे बघा, ही ऐशी मी काढताय. हे बघा, तुम्हाला समजात येत असेल. हां, ऐशी बघा. ते तुम्ही पण तुमच्या घरा ही कामं करू शकता. जागा असेल ते जागेत करा, आणि जर फ्लॅट असला ते फ्लॅटच्या आतला तुम्ही गमले हना, 4-5 गमले पण हल्लाव, माती टाकून त्यातला राख टाका किंवा शेणाचा ते खत टाका, काही पण ते ही सगळं तुम्ही रेडी करू शकता. हे बघा, माशाअल्लाह. ते अशीच मी आता जुडी बनवीन सगळी ही. हे बघा, जुडी बनायला तो धागो आहे. यांशी धागो घेईन. ह्याला काय ती भाजी मोप त्याचं म्हणजे बारकी असते आणि कवली असते ना, त्या हिशोबाने आपण त्याला पातळ धागो घ्यायचं आणि त्या धागेला असा एक हात फिरवून दुसरा हात फिरवून खलास त्याला गाठ मारून टाकायची. आता ही मी जुडी बनवली ती जरा पातळ बनवली, पण ह्याच्याहून जरा जास्ती पण तुम्ही घेऊ शकता. ऐसा हे बघा, खुशबू, काय खुशबू आहे मेथीची, बेहिसाब खुशबू. तर ह्याच्या खाली माती लागलेली आहे. ती माती आपण जेव्हा बनवायला घेऊ त्या टायमात साफ करायचा. तेवढा पोर्शन कापता येते. व्ह्यूअर्स, हे बघा काढताव कशी आम्ही. त्याला बेरहमीने नाही काढायचा, एकदम हलक्याने असं हलवून हे बघा ऐसा काढायचा. हां, ह्या तरीक्याने आम्ही ही काढलो. आता ही बघा, ही आवरी जागा काढलो. याने ही आवरी जागा काढलो, त्यातलं किती निघाला हे बघा. माशाअल्लाह,
हो, बघून इतकी खुशी होते ना, खुशी यासाठी होते की आम्ही मेहनत केला भाऊ, त्या मेहनतीचं जो फळ आहे माशाअल्लाह. मग त्याला आम्ही ह्या तरीक्याने हे जुळे बनवलं बघा. हे बघा माशाअल्लाह, हे बघा माशाअल्लाह जुळे असे बनवायचं आणि आपण त्याला खावा, किंवा जर जास्ती तादातला आहे ते आस पडोसला तुम्ही विकू शकता. असं काही नाही, विकू शकता त्याला. ते मी ही जी चीज तुम्हाला ही प्रोसेस मेथीचं दाखवलो, ह्याच्यातला मोप काही भाज्या असतात, पालक आहे, मेथी आहे, जी पण आहे. मेथी ते दाखवलो, पालक आहे, किंवा तुमचा मुल्याची भाजी आहे, वगैरे वगैरे तुम्ही रुजवू शकता. आणि आपल्या रोजमर्रा जिंदगीत घरात लागते ते आपल्याला ताजी ताजी भाजी खायला मिळते, आणि विदाऊट केमिकल आहे माशाअल्लाह. ते ह्याच तरीक्याने मी पुढे पण मोकळे दाखवेन. आणि जी ही भाजी बनवलं त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे कॉमेंट्स आले पाहिजे की ही तुम्हाला कैसा वाटला, ती तुम्ही त्यातला मेन्शन करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. आणि जो नवीन आहे त्याने सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. आहे मला मोप खुशी दिली आहे की ही भाजी आमची आज 8 दिवसाच्या प्रोसेसला आवरी थैली. आवरी परत परत बघा तुम्ही माशाअल्लाह. हे बघा काय बघा, आणि काय सुगंधित, काय खुशबू त्याची मेथीची सगळ्या इकडे परिसरला फैलते. मोप बेस ना. ह्याच तरीक्यात तुम्ही कोकण की दुनियाशी जुळून राहा. इन्शाअल्लाह दाखवायला मोप काही आहे. आणि माझ्यासाठी दुआ करा की मी तंदुरुस्त राहू आणि सगळ्या इकडे जायचे काबिल राहू, आणि तुम्हाला हर चीज या पडद्यावर या व्हिडिओत टाकून तुमच्याजवळ पोचो. कारण अख्ख्या दुनियात आपली माणसात जे की आपल्या गावात आपल्या देशात येऊ शकत नाही, 5-5, 10-10 वर्षांना आहेत, कोणते अजूनही ऐलेले नाही. मोप जण ऐशियात सुट्टीवर मोप कमी येतात. ते त्या हिशोबाने ते लोक बघून त्यांना आपल्या गावाची आवड येईल, त्यांना गावात व्हिजिट करायचं मन करेल. ते तुम्ही लोक इकडे व्हिजिट करा. आपला वतन आहे, आपली माती आहे, आपली माणसाव, सगळ्यांनी या आणि खुशाल रहा. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहो. इंशाअल्लाह मिलते हैं फिर. अलविदा, अल्लाह हाफिज़.